नर्मदे हर श्री राम दरबार मंदिर। इथून पहाटे 7 वाजता आपण परिक्रमेच्या प्रवासाला निघत आहोत। सुंदर असं मंदिर आणि छान भवन आहे। या भवनमध्ये रात्री विश्राम केला आणि पुढील मार्गाला आपल्याला जायचं आहे। नर्मदे हर मात गंगे हर। नर्मदे हर अखंड हंतारामजी आश्रम महंत श्री प्रज्ञा भारतीजी महाराज यांच्या आश्रमामध्ये आपण आता पोचलो आहे। या ठिकाणी 2 सेवामूर्ती आहेत, ते या ठिकाणी सेवा देत आहेत आणि चायप्रसादीची सेवा या ठिकाणी मिळते। नर्मदे हर मात सुंदर असा आश्रम आहे आणि आश्रमाचा परिसरसुद्धा अगदी निसर्गरम्य असं वातावरण आहे। यज्ञकुंडसुद्धा आहे। साध्वी प्रज्ञा भारतीजी यांचा हा आश्रम आहे आणि सुंदर आश्रम हा बरेलीमध्ये आहे। गाव आहे मंगरोल। नर्मदे हर। नर्मदे हर। आम्ही आहोत अलीगंज येथील रेवानगर या घाटामध्ये आणि इथे बरेली जिल्हा आहे। या बाबाजींनी आम्हाला बालभोग प्रसादी दिली, फार सुंदर बालभोग प्रसादी, आलूवडे आणि त्याबरोबर जिलेबी असा उत्तम बेताचा बालभोग या बाबांनी दिला आहे। नर्मदे हर। हे ग्रामस्थ आहेत आणि सब मिलके प्रसादी ते बनाते आप, ठीक आहे। यांच्याकडून या ठिकाणी प्रसादी मिळाली आणि इथे सेवक आहेत पोहपसिंहजी धाकड माँ नर्मदा अन्नक्षेत्र यांच्याकडून चाय प्रसादीचं वितरण या ठिकाणी चालू आहे। नर्मदे हर बाबाजी। 2023मध्ये ज्यावेळेस मी इथं आलो होतो तर त्यावेळेस याच आश्रमामध्ये मा रेवा आश्रममध्ये इथं मुक्कामाला होतो, पण त्यावेळेस मोटरसायकलीने आलो आणि इथं मैयाचं दर्शन घेऊन समोर निघून गेलो होतो। नर्मदे हर। नर्मदे हर। हा रेवा घाट अलीगंज इथला घाट आहे आणि इथे मैयाचं पात्र भरभरून वाहत आहे अगदी रम्य वातावरणामध्ये आणि पाठीमागे सीताराम आश्रममध्ये भजन चाललं आहे। नर्मदे हर। नर्मदे हर मात गंगे हर जटाशंकरे हर। राम सीताराम सीताराम सीताराम। अगदी रम्य वातावरण आणि भव्य असा मैयाचा दरबार दिसतोय। प्रगत स्वरूप आहे। नर्मदे हर। नर्मदे हर। आता परत एकदा तटवाला मार्ग मिळाला। तटाने चढायचा आनंद वेगळा असतो, पण चढता उतरताना थोडा अवघड होते। या ठिकाणी सुंदर असा तिरकस घाट बनवला आहे, त्यामुळे तशी काही पायऱ्यांची अडचण नाही। नर्मदे हर मात गंगे हर जटाशंकरे हर। नर्मदे हर बाबा। नर्मदे हर। दुपारी 11 वाजलेत आणि मैयाचा सुंदर तट आहे आणि या तटावर बाबाजींची कुटी दिसली। आश्रमाला नाव आहे सद्गुरू जोग महाराज प्रेरित मेकलसुता फाउंडेशन संचालित माँ नर्मदा अन्नक्षेत्र आणि हा इथे वर आश्रमसुद्धा आहे आणि आश्रम आहे श्री रुद्रनंदिनी माँ नर्मदा आश्रम आणि इथे आतमध्ये ते बाबाजी तिक्कड बनवत आहेत, सेवा देत आहेत। तर या बाबाजींनी दंडवत परिक्रमा केलेली आहे आणि मूळचे महाराष्ट्रीयन आहेत बाबा। जास्त परिचय देतील नाही, त्यामुळे मी पण घेणार नाही, फक्त बाबांचं तुम्हाला दर्शन घडवतो एवढं मात्र खरं। असं तटमार्गाने आम्ही चालत आलो। छोटीशी कुटी दिसली, कुटीमध्ये काय आहे समोर पंक्ती ठेवल्या आहेत बसण्यासाठी, पट्ट्या टाकलेत
आणि बाबाजींना विचारलं सेवा मदत करू का, तर नाही बोलले ते. त्यांचं नावच आहे, आश्रमाचं नाव माता नर्मदा शांकरी आश्रम परमपूज्य श्री दंडवत महाराजजी. गावाचं नाव आहे खुणिया, केतोघान, तहसील आहे उदयपूर आणि जिल्हा आहे रायसेन, मध्य प्रदेश, उत्तर तट. आणि बघा कशा अवस्थेत परिक्रमा वाशींची सेवा करतात. छोटीशी ही कुटी आहे. ही दरवर्षी पावसाळ्यात मोडल्या जात असेल. बरसात में टूट जाती कुटिया बाबा. नहीं अभी हाँ आश्रम सेवाकुमार कर रही हैं ऊपर आश्रम में शांती महाराज नर्मदे हर. बरसात नहीं जा कट करतात बाबाचे. बिठा तुम्हारी गल सब नर्मदे हर. अशा संतांची तोंडावर स्तुती केली त्यांना आवडत नाही, त्यामुळं बाहेरूनच आपल्याला परिचय घ्यावा लागला. महिन्याचा तट आहे आणि सुंदर वातावरण आहे. वर बाबाजींचा आश्रमसुद्धा आहे, पण तरी बाबाजी खाली पात्रात येऊन इथे प्रसादी बनवत आहेत आणि स्वतः बनवत आहेत. हे पहिले आश्रमधारी असे दिसले आहेत की जे स्वतः सेवा देऊन स्वतः अन्न बनवून परिक्रमावाशींची सेवा करत आहेत. दंडवत महाराज नर्मदे हर. आणि यांनी एकेकाळी मैयाची पूर्ण परिक्रमा ही दंडवत घालून पूर्ण केलेली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आज रात्रीचा विश्राम माँ दुर्गा सांस्कृतिक कल्याण समिती, ग्राम बैरास, तहसील उदयपूर, जिल्हा रायसेन येथील या भवनमध्ये आहे. आणि आमची आता नेमकीच आरती उरकली आणि परिक्रमावाशी काही लोकांची आरती चालली आहे. मंदिरात इथे मंदिरसुद्धा आहे माँ दुर्गा देवीचं, तर तिथली आरती झाल्यानंतर भोजन प्रसादाला आरंभ होईल. नर्मदे हर.